प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा प्रियजनांनो, येशू दयासागर चॅनल सर्वांचं स्वागत असो. प्लीज हा येशू दयासागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता प्रियजनांना जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. म्हणून येशू दयासागर चॅनल प्लीज प्रत्येकाने लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचा गौरव आणि जास्तीत जास्त देवाची महिमा केली जाईल आणि जास्तीत जास्त आम्हाला मोठा व्हिडिओ करून प्रियजनांनो तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. मी देवाचा सुंदर असा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. यहोवाचे शुभ वर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. प्रियजनांनो, द्राक्षवेल आणि फाटा मीच खरा द्राक्षवेल आहे. माझा बाप माळे माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ द्यावे म्हणून अधिक फळ यावे म्हणून त्या प्रत्येकाला मी साफसुथरा करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालात. म्हणून तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहा. जसा फालावेलाचून राहता जसा फाटा वेलात राहतो आणि आपल्याला फळ देतो, देता देत राहिल्या वाचून आपल्याला फळ देता येत नाही, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला फळ देणार नाही. जसं प्रियजनांनो, द्राक्षाचा वेल असो किंवा दुसरे बरेचसे दुधी भोपळा वगैरे याचा वेल असतो. हा वेल भोपळा त्या वेलला लागून असतो तेव्हा तो वाढत असतो आणि त्याचं पोषण होत असतं. द्राक्षाचं बी तसे द्राक्ष ज्या वेलला वाढून असतात, एकाचे दोन, दोनाचे चार, अशा झुंड वाढतात. तसं परमेश्वराचं वचन सुंदरसं तुम्हाला सांगतं प्रियजनांनो, आपण प्रभू येशूमध्ये टिकून राहिलं पाहिजे आणि प्रभू येशूच्या सामर्थ्यात आणि प्रार्थनेत वाढलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत वाढता, टिकून राहता आणि सामर्थ्यात वाढता, तेव्हा तुम्ही बहुतेकसे फळ देतात. म्हणजे तुमच्यातून आशीर्वाद वाहील. तुम्ही तर आशीर्वादित होता, पण लोकांना देखील तुम्ही आशीर्वादित करता आणि तुम्ही देवाचा गौरव करता. म्हणून जसं हा वेलामध्ये द्राक्षावर राहून तो बहुगुणित होतो, तसं तुम्ही प्रभू येशूमध्ये राहून बहुगुणित व्हा, आशीर्वादित व्हा. हे देवाचं वचन आहे. तुम्ही देवाच्या वचनात वाढा, प्रार्थनेत वाढा. देवाच्या वचनात वाढा म्हणजे देवाच्या नावाची प्रार्थना करणं, देवाच्या नावाचं वचनाप्रमाणे चालणं, देवाच्या नावाने उपवास धरणं आणि देवाला टाईम देणं. मेन आजकालच्या जगात देवाला टाईमच नाही, पण आज तुम्ही देवाला टाईम द्या प्रियजनांनो. जे तुम्ही टाईम देता त्याचं प्रतिफळ तुम्हाला डबल आहे. जसं बँकेत एखादी ठेव ठेवली तर 100चे ते 10 रुपये देत, पण येशूला जर तुम्ही टाईम दिला, तुम्ही 1 घंटा दिला, देव तुमचे 24 घंटे आशीर्वादित करेल, कारण की तो डबल देणारा परमेश्वर तो तुमच्या देवाच्या जीवनात येईल. धन्यवाद बाप्पा, आजच्या वचनाद्वारे बोललास. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा, ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे त्या प्रत्येकाला परिचय कर. ईश्वरा बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळासारखं त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं, कॅन्सर निघ त्यांच्या शरीरातून, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्मे निघ. ईश्वरा जेवढे ऑनलाईन बघतात तेवढे आशीर्वादित हो. ज्यांना घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, गाडी त्याला गाडीचा आशीर्वाद, मायग्रेन निघ येशूच्या नावात, करणेबाधेचं कार्य त्यांच्या घरातून निघ येशूच्या नावात. त्यांच्या घरात पैशाचा मिरेकल मी रिसीव्ह करतो. त्यांच्या घरातली प्रत्येक वस्तू मी आशीर्वादित करतो. त्यांचे लेकरबाळ आशीर्वाद करतो. त्यांच्या घरात सुख शांती येतो. जेवढे हॉस्पिटलमध्ये बघतात त्यांनी येशूच्या नावात बरे व्हा आणि येशूला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो.